आमची भाजीवाली गेली गावाला निवडणारी. आता मलाच आहे भाजीपाला निवडायचं काम. तर त्याला चांगल्या गोष्टी भाजीपाला निवडता निवडता काही गप्पा पण मारता येईल. आणि ताई, तुम्ही मला कमेंट केलंय की खिरीची रेसिपी आणि पुलावची रेसिपी पाठवा. आता भाजी निवडता निवडता मी रोज सांगेल तुम्हाला खिरीची रेसिपी, सगळ्या भाज्यांच्या रेसिपी सांगेल मी तुम्हाला. ज्या ज्या रेसिपी करणार आहे ना त्या त्या रेसिपी सांगणार आहे. यांना पण रेसिपी ऐकायच्या, यांना पण रेसिपी ऐकायच्या आहे. तर चल मी मुद्द्यावर बोलते. होय, बाहेर बाहेर. तर तामिळनाडूमध्ये तो नेता निवडून आला. किती भारी येणार आहो. हँडसम तर आपले नवरे पण आहेत, जाऊ द्यावं. झटापटा लगेच कामं, सिलेंडर, दागिने, सगळं सगळं किती छान छान त्यांनी सगळं सरकार म्हणून त्याच्या तामिळनाडूमध्ये त्यांनी किती छान लगेच जवान नेता पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात पण आहेत हो राज ठाकरे, तर त्यांना कोणी निवडूनच देत नाही. एकदा तरी त्यांना चान्स दिला पाहिजे होता, करून दाखवलं असतं. पण आपला मराठी माणूसच घाण आहे, नुसतं जाती विरुद्ध ह्याच्या विरुद्ध भांडत असतो. बस एवढं ते आपल्या महाराष्ट्रात. आणि आपण मागं राहिलो, पुढं कधी जाणार आपण? आपला पण नेता एखादा असा चांगला निवडून द्या. आता आहे ते राहुल ठाकरे ना त्यांचं नाव, अरे काही राहुल ठाकरेच, त्यांना आणा निवडून. ते पण शिकलेले सवरलेले आहेत, करतील ते. एकदा चान्स तर देऊन बघा. परत आपण राज साहेबांना दिला असताना आता त्यांनी पण झटापटा निर्णय घेतले असते यांच्यासारखे. हे बघा किती फटाफट निर्णय घेतले. 60 वर्षाच्या महिलांना पेन्शन 2,500, आम्हाला 1,500 दिलेले आहे. ते 2-2 महिने गाळून गाळून आमच्या महाराष्ट्रात आता फंडवून एक पण 1,500 वेळेवर आलेला नाही. फक्त निवडून येऊपर्यंत आमच्या लाडक्या बहिणी, आमच्या लाडक्या बहिणी, आमच्या लाडक्या बहिणी. आता लाडक्या बहिणी झाल्या किडक्या बहिणी. पण काय आता असंच. तुम्हाला येतात का लाडक्या बहिणीचे पैसे? अरे पण काय करायचे ते लाडक्या बहिणीचे पैसे? महागाई कमी करा आणि सिलेंडर द्या. हे पैसे जर तुम्ही आधी वाटले नसते तर भारत आपला कंगाल झाला नसता. परत बोलले नसते लोक की सोनं घेऊ. मोदींनी भाषण दिलं नसतं, सोनं घेऊ नका, तेल खाऊ नका. अरे बाबा मोदी बाबा, आम्ही जर तेल नाही खाल्लं तर डबे कसे देऊ आम्ही? कसं स्वयंपाक करू आम्ही? खानवळ तर चालवायचे ना, तेल तर खावाच लागेल ना, गॅस तर लागेलच ना. धंदा आहे ना तो आमचा, करावं तर लागेलच ना, करावं तर लागेलच ना. पण कोण सांगणार? घरातले आपण फॅमिलीवर 1 टाइम जेवण करू, 2 टाइम खाऊ. पण धंदेवाले लोक काय करणार?